नमस्कार तुमका सर्वांक मुझ्या चॅनलाक आज हांव तुमचे मुखार हाडनयल्या बीफ सुक्का ही रिक्वेस्टेड रेसिपी जावन आसा। तुमकां दोगांयकी देव बरें करूं म्हाका ही रेसिपी रिक्वेस्ट केल्ल्याक। इन अदर वर्ड्स हे सांग वेत बीफ बाफत कित्याक म्हळ्यार ही बीफ रेसिपी करतना आमी बाफत पिठो घालून ही रेसिपी तयार करता। तर गडाय करिनासतना सुरू करूया आयची ही रेसिपी। पहिले आम्ही आले लसूण तर मिरसांग क्रश करून दवरल्या। 2 नमुन्याच्यो मिरसांग्यो तातूंत हांवें नॉन स्पायसी काडलेल्या आनी स्पायसी काडलेल्या। 2 इंच भर आले तशेंच 15 लसुणाच्यो बियो ह्यो क्रश करून सायडीन दवरचे। उपरांत कुकरांत 2 टेबल स्पून म्हणसर तेल काडून घेवचे आनी तातूंत एक तिकेसाल एक कुडको तिकेसाल घालून इल्ल्या वेळाक फ्राय करचे। उपरांत आमी क्रश करून दवरले जिंजर गार्लिक चिल्लीचे पेस्ट क्रॉस स्मेल येता म्हणसर भाजून काडचे। हांगा फ्लेम मिडियम दवरचो। हे भाजून जाल्ल्यानंतर आता ह्या मिश्रणाक मांस घालचे। मांस हांवें मिडियम सायज कट करून दवरला। उपरांत अर्धे टीस्पून भर हळद पावडर तशेंच मीठ घालून बरें करून मिक्स करचे। फ्लेम तिके हाय दवरचो आनी अर्धे कप भर या मांसाच्या लेवला म्हणसर हांगा उदक घालून एक कोतकोतो येता म्हणसर उकडूंक दवरचे। सांगता हांव तुमकां एक ट्रिक्स दाखयता। कुकराच्या कावरासाने हांगा हांवें कशें ब्रश केलें म्हळ्यार ऑयल घालें। ऑयल इल्लेशें अप्लाय केल्यार विसील जाताना उदक चड हांगा भायर स्प्रेड जायना। तुमी हांगा पळोवं येता हांव एक विसील जाता म्हणसर दाखयता आनी हांगा उदक बिलकुल स्प्रेड जायना। एक विसील येता म्हणसर फ्लेम हाय दवरचो। उपरांत फ्लेम लो दवरून 20 to 25 मिनिट्स म्हणसर मांस उकडूंक दवरचे। ऑल्सो इट इज डिपेंड ऑन द मीट क्वालिटी। हांगा मांस उकडतना उदकाचो उपयोग जाता तितले उणें करचो। मांस उकडल्या उपरांत एक उतळ आयदन काडून घेवचें ताका 3 टेबल स्पून म्हणसर तेल उन जाल्ल्यानंतर एक व्हडल्या सायजाचो पियाव स्लायस कट करून बरो करून फ्राय करचो। ह्यो पियावाचो कलर चेंज जाता म्हणसर आमकां हांगा फ्राय करूंक आसा। उपरांत एक व्हडल्या सायजाचो टोमॅटो बारीक चॉप करून घालचो। चॉपर यूज करूं येता। टोमॅटो आनी पियाव एक बरो पेस्ट जाता म्हणसर आमकां भाजूंक आसा म्हळ्यार मॅश जाता म्हणसर हे भाजचे। उपरांत एक कप भर नाल्ल फ्रेश कांतलो नाल्ल हाका मिक्स करचे। नाल्ल घालतना फ्लेम लो दवरचो आनी हे मिश्रण वटू बरें करून मिक्स करचे। म्हज्या चॅनलाक तुमी कोणी नवी आसात जाल्यार दया करून सबस्क्रायब बटनाक क्लिक करा। सांगता नोटिफिकेशना खातीर बेल आयकनाक क्लिक करा। नाल्ल बरो करून मिक्स जाल्या उपरांत हांगा फ्लेम ऑफ करचो। नाल्ल बरो करून मिक्स जाल्या उपरांत हांगा 3 टेबल स्पून म्हणसर बाफत पावडर घालचो। या प्रोसेसांत फ्लेम कंप्लीटली ऑफ करचे आनी ह्यो पिठो बरो करून नाल्ला वटू मिक्स करचे। पिठो बरो करून मिक्स जाल्या उपरांत आता आमकां मांस घालूंक आसा। मांस उदका समेत डायरेक्ट घालचे न्ही, पयले मांस इल्ल्या पागळून दवरचे। मांस आनी ताचे उदक विंगड करून दवरचे। तुमी हांगा पळोवं येता व्हिडिओर हांव डायरेक्टली मांस मात्र घालना आसा। हे मांस घालतना फ्लेम ऑफ उरता आसुंदी हे मांस नाल्ला वट्टू बरें करून मिक्स करचे। तुमी केदाळी रांदतना बीफ स्टॉक म्हळ्यार बीफ उकडल्या उदका समेत डायरेक्टली मांस घालाय जावंक पुरो। पूण डायरेक्टली उदका समेत ह्या टायमार घाल्यार नाल्ल उदका वयर उपेवन आयले बरें दिसता। त्या देखून एक हे मिक्सचर हांगा सोमा केल्यार ताचे उपरांत आमकां ते उदक घालूंक आसा पूण एडजस्टमेंट करून घालचे। आमकां कितले जाय तितल्याच मापार कन्सिस्टन्सी पळोवन आमी ते उकडले उदक ह्या मिश्रणाक घालचे। आता हांव हांगा मांस उकडून दवरलें उदक आसा न्ही हें हाका आतां हांव मिक्स करता। ह्या टायमार फ्लेम ऑन करचो आनी मिडियम फ्लेम दवरून बरें करून हें कोतकोतो येता म्हणसर मिक्स करून रावचें। ही रेसिपी जावन आसा बीफ सुक्का। त्या देखून आमकां हें मांस ड्राय टेक्स्चर हाडूंक आसा। त्या देखून उदक घालतना कन्सिस्टन्सी पळोवन एडजस्टमेंट करचें। रुची प्रमाणे मीठ पळोवन घालचें कित्याक म्हळ्यार आमी मांस उकडटनाय हांगा मीठ घाला। फ्लेम हाय दवरून बरो कोतकोतो येता म्हणसर हें मांस मिक्स करून रावचें नातल्यार आडयेक लागचे चान्स आसा।
मासाक बरो कोतकोतो आयल्या उपरांत गार्निश खातीर एक मूठभर कणपरी पालो वयल्यान घालचें आनी हे मासाक बरें करून मिक्स करचें. हांगा आमचें बीफ सुक्का तयार जाला. हे बारी सुलाबेन करचें तशेंच इजी मेथडान करचें ही रेसिपी जावन आसा. हे जाल्ल्यानंतर आतां आमी हे मास सायडीन दवरचें. उपरांत हाका एक फोण्ण घालूंक आसा म्हळ्यार तडका. हांगा हांवें तडका पॅनार 1 टेबल स्पून म्हणसर तूप घातलेलां. तूप उण जाल्ल्यानंतर फ्लेम लो दवरचो. उपरांत 4-5 लसुणाच्यो बयो स्किन्ना समेत साली समेत क्रश करून घालचें. सांगाता एक बे वाताळी हाका मिक्स करचें आनी तेय सांगाता बरें करून भाजचें. आतां फ्लेम ऑफ करचें. उपरांत काल 1.5 टीस्पून म्हणसर बफात पावडर अंतू घालचें. हांगा आमचें तडकाय तयार जालें. हें तडका आतां आमी मासाक घालचें. आतां फ्लेम तिकेशें हाय दवरचें आनी वयल्यान हें घालच्या पयलें एक पटेच्याक बरें करून मिक्स करचें. आतां आमचें 100% बीफ सुक्का तयार जाला. हें हांगा आतां बरें करून मिक्स जाल्या उपरांत सर्व करूंक बीफ सुक्का रेडी आसा. इन केस बफात पावडर ना जाल्यार सबस्टिट्यूट पावडर डिटेल्स हांव तुमकां डिस्क्रिप्शन बॉक्सान घालतां. दया करून तुमी रेफर करूं. एकदम सुलाबेन झटपट जावची ही रेसिपी बीफ सुक्का. बरो आसता. तुमकां ही रेसिपी पसंद आयली म्हणून एक फावटी तुमी ह्या रितीरी बीफ सुक्का करून पळया आनी तुमचे अभिप्राय म्हाका कमेंट बॉक्सान तिळसिया. तशेंच ही व्हिडिओ तुमकां पसंद आयलो जाल्यार दया करून एक लायक बटनाक क्लिक करा. तशेंच तुमच्या मोगाच्या कुटुंबाक सैऱ्या धैर्यांक ही रेसिपी फॉरवर्ड करून म्हाका सपोर्ट करा. म्हज्या चॅनलाक सबस्क्रायब करून व्हिडिओज फॉरवर्ड करून शेअर केल्ल्या तुमकां सर्वांक देव बरें करूं. तुमकां खंयची नवी रेसिपी जाय जाल्यार दया करून कमेंट बॉक्सान म्हाका तिळसिया. लायक शेअर कमेंट आनी सबस्क्रायब करूंक बिलकुल विसरा नाकात. बेगीन येता नव्या रेसिपी वट्टू. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस. तुमच्या मोगाचे कविता.